नमस्कार मित्रांनो, मी प्रतिभा आपल्या महासरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे शेतकरी असल्याचा दाखला जो असतो तो मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत, अर्ज कुठे करायचा आणि हा जो दाखला आहे तो किती दिवसात येतो या संबंधित सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण कागदपत्र पाहूयात। त्यामध्ये ओळखीच्या पुराव्यामध्ये किमान एक तुम्हाला या ठिकाणी कागदपत्र लागणार आहे, ज्यामध्ये पारपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जॉब कार्ड, निमशासकीय ओळखपत्र, RSBYF कार्ड, वाहन चालक परवाना यापैकी कोणतंही एक कागदपत्र तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून लागणार आहे। आता पत्त्याचा पुरावा, पत्त्याच्या पुराव्यामध्ये तुम्हाला पारपत्र, वीज जे बिल आहे ते, भाडेपावती, शिधापत्रिका, दूरध्वनी देयक, पाणीपट्टी पावती, मालमत्ता कर पावती, मतदार यादीचा उतारा, त्याचप्रमाणे वाहन चालक परवाना, मालमत्ता नोंदणी उतारा, 7/12 आणि 8 उतारा यापैकी कोणताही एक कागदपत्र जे आहे ते तुम्हाला पत्त्याच्या पुराव्यासाठी लागणार आहे। याचं तुम्ही स्क्रीनशॉट देखील मारून ठेवू शकताय। आणि जी इतर कागदपत्र आहेत त्यामध्ये तुम्हाला किमान एक लागणार आहे। यामध्ये संबंधित जागेचा 7/12 आणि 8 उतारा यामधलं तुम्हाला एक लागणार आहे। आणि जे अनिवार्य कागदपत्र आहेत त्यामध्ये स्वयं घोषणापत्र तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे। स्वयं घोषणापत्र त्या ठिकाणी सर्वात अनिवार्य कागदपत्र म्हणून त्या ठिकाणी असणार आहे। आणि जे तुमचं शेतकरी असल्याचा दाखला आहे याचा जो अर्ज आहे तो तुम्हाला आपले सरकार महा ऑनलाईन पोर्टलवरती सादर करायचा आहे। त्याचा टोल फ्री क्रमांक देखील दिलेला आहे। तुम्हाला काही अडचण आली असेल तर तुम्ही त्यावरती फोन देखील करू शकताय। आता हा शेतकरी असल्याचा दाखला जो आहे त्यासाठी तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो दाखला आहे तो 15 दिवसामध्ये मिळणार आहे। म्हणजे अर्ज केल्यापासून 15 दिवसामध्ये तुम्हाला हा दाखला मिळणार आहे। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आणि जाताना तेवढं सबस्क्राईब करूनच जावा। धन्यवाद।